संभाजीनगरच्या अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतोय आणि यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे आणि त्या दृष्टीने जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। क्रूर बादशाह औरंगजेबाच्या हातावर तुरी देत छत्रपती शिवराय आणि शंभूराजे याच आग्र्याच्या किल्ल्यातून निसटले होते आणि त्याच किल्ल्यावर आता शिवजयंतीचा उत्सव दणक्यात साजरा होणार आहे। आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे आणि त्याची तयारी अशा पद्धतीने सुरू आहे। आपण हा जो किल्ला या परिसरामध्ये पूर्णपणे लाइटिंगच्या सुविधा करण्यात आलेल्या आहे, डेकोरेशन चांगल्या पद्धतीने करण्यात आले आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील अनेक जे नेते आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संध्याकाळी साधारण 6 वाजेला हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमाला छावा चित्रपटाचे अभिनेते कौशल हे देखील उपस्थित राहणार आहे। त्यामुळे दरवर्षी हा उत्सव गेल्या 3 वर्षापासून याच याच किल्ल्यामध्ये साजरा केला जातो। यापूर्वी या किल्ल्यामधल्या दिवाने आममध्ये हा उत्सव साजरा केला जायचा, मात्र यावर्षी ज्या ठिकाणी माझ्या या बाजूला हा जो प्रवेशद्वार आहे तो आपण पाहू शकता, तर याच प्रवेशद्वारावरती छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांना थांबवण्यात आलं होतं। त्यामुळे आता ती ज्या ते ऐतिहासिक जे काही दाखले आहेत त्या संदर्भात या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचं आयोजक विनोद पाटील यांनी सांगितलेलं आहे। कारण की ज्या दिवाने आममध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला होता त्याच दिवाने आममध्ये 2 वर्ष शिवजयंती साजरी केली आणि या ठिकाणी आता प्रवेशद्वारावर थांबवण्यात आलं होतं। तिसऱ्या वर्षी आता या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होणार आहे। आज संध्याकाळी साधारण 6 वाजेला या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने देखील हजेरी लावावी असे देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे आयोजकाकडून। कॅमेरा पर्सन अमोल समी, सचिन जिरे, पुढारी न्यूज, आग्रा।